साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी एका मोठ्या कारवाईत 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले। स्वतःच्या सहकार्याकडून पदोन्नतीचे बक्षीस म्हणून लाच मागणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। एसीबीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तक्रारदाराच्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2025 रोजी पलटण नायक पदाची पदोन्नती देण्यात आली होती। मात्र या पदोन्नतीसाठी होमगार्ड अधिकाऱ्यांनी बक्षीस म्हणून 25,000 रुपये मागितले। यापैकी 8,000 रुपये तक्रारदाराने फोन पे द्वारे वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांना दिले आणि उर्वरित रक्कम मागितली। सदरील उर्वरित रक्कम तक्रारदाराकडून सोमवारी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील केंद्र नायक नानासाहेब गणपतराव मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक शंकरराव वाडेकर, वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी स्वीकारली। 20 फेब्रुवारी रोजी जगदंबा हॉटेल, जिंतूर रोड, परभणी येथे केलेल्या पडताळणीत आरोपींनी सुरुवातीला 25,000 रुपये मागण्याची कबुली दिली। तडजोडीनंतर 12,000 रुपये स्वीकारले अशी माहिती मिळाली। याच प्रकरणी 23 फेब्रुवारी 2026 रोजी हॉटेल रायबा, जिंतूर रोड, परभणी येथे सापळा कारवाईत वरिष्ठ पलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांना शासकीय पंचांसमक्ष 12,000 रुपये स्वीकारले। आरोपींची अंगझडती घेतली असता नानासाहेब मोखडे यांच्याकडे मोबाईल रोख 200 रुपये, माणिक वाडेकरकडून रेडमी मोबाईल आणि रोख 4,555 रुपये, ज्ञानोबा लटपटेकडून मोबाईल आणि रोख 100 रुपये जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे।